मुरबाडची जनता जोमात, मुरबाडचे नेते गेले कोमात. भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या पराभवाला जबाबदार स्वतः उमेदवार कपिल पाटील आहेत. नमस्कार, मी आहे विष्णू चव्हाण आणि आपण पाहतात परिवर्तन न्यूज. पद म्हणजे काय? ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला त्याची जाणीव निरंतर व कायम ठेवली नाही. कपिल पाटील मंत्री म्हणून समाजात जितक्या उंचीवर पोहोचले ती निव्वळ त्यांच्या कर्तृत्वामुळे नव्हे तर तुमच्या सोबत असलेल्या बऱ्याच लोकांनी केलेल्या त्यागाचा सुद्धा त्यात महत्वाचा वाटा होता. पाटील, आपण स्वतः मोठे म्हणण्यापेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली माणसं मोठी असतात त्याची जाणीव ठेवून वागलेलं बरं. ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली त्या पायरीचा कधीच विसर करू नये. पाटील, लक्षात असून द्या, पक्ष आणि पद हे क्षणभंगूर असते, पण पद गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे. असे माणसाशी वागले पाहिजे. नाहीतर हाच समाज तुमची कार्यक्षमता, कर्तृत्व, वागणं, प्रामाणिकपणा हा पाहत असतो, ऐकत असतो आणि सहनही करत असतो. मात्र लबाडीपणा वाढला म्हणून पाटील तुम्हाला योग्य वेळी धडा शिकवला की जिथं तुमची किंमत रसातलाला जाऊन शून्य झाली. हीच बाब तुम्हाला दिनांक 24 सप्टेंबर 2023 ला मी व्हॉट्सअप माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आणि 15 जानेवारी 2024 ला माझा नंबर तुम्ही ब्लॉक केला. 26 जानेवारीला 2024 ला परत सांगितला, पण आपण मला ब्लॉक केला आणि माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला नाही. मी तुमचा काही दुश्मन नव्हतो. काहीतरी नातं होतं की पाटलांच्या हे लक्षात आणून द्यायला पाहिजे की आपल्यामध्ये जो अहंकार वाढलेला आहे, जो गर्व वाढलेला आहे तो कुठेतरी आता आपल्याला कमी करावा लागेल. लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही बदल केला नाही तर लोकसभेची निवडणूक तुम्हाला जड जाऊ शकते. हे मी सांगण्याचा त्यांना व्हॉट्सअपवर प्रयत्न करत होतो, पण त्यांनी मला कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स न देता माझा एकही फोन उचलला नाही. जेमतेम मी 25 ते 26 माझे व्हॉट्सअप मेसेज पाठवले, एकाही व्हॉट्सअप मेसेजचा उत्तर दिला नाही. हा त्यांच्यातला असलेला अहंकार म्हणावा, हा असलेला त्यांच्यातला गर्व म्हणावा किंवा काहीतरी असेल की त्यांचा पराभव हा 100% असेल म्हणून त्यांनी माझा मेसेज वाचला नाही. पाटील, तुम्ही त्या पदाला न्याय दिला नाही. पदाचे आपल्याकडे अहंकार आला, स्वार्थपणा आला, लबाडी आली, गर्व आला, सहकार्याचा तुम्हाला विसर पडला, त्याच्यानंतर मतदारांचा विसर पडला आणि आपण कोणाच्यावर जबाबदारी टाकली? तालुक्यातली जबाबदारी का? जी व्यक्ती जिल्हा परिषदेला केव्हाच आता निवडून येऊ शकत नाही असे सुभाष पवार, त्यांच्या गावात त्यांचा मताधिक्य आहे 35%. गावाने त्यांना पूर्णपणे नाकारलेलं आहे. मालेड गावामध्ये त्यांना कोणत्याच प्रकारचा मतदान झालेला नाही. 35% वर त्यांना थांबावा लागला. उल्हास बांगर आहेत नारिवलीमध्ये, 24% वर त्यांना जनतेने प्रतिसाद दिला. बाकी जनता त्यांच्या विरोधात गेली. सुहास मोरे पळूमध्ये फक्त 40% मतदान त्यांनी राखला, बाकी जनता त्यांच्या विरोधात गेली. सुभाष घरत वैशाखऱ्यामध्ये फक्त 26% मतदान त्यांना भेटला, बाकी जनता विरोधात गेली. जयवंत सूर्यराव सायले 29% फक्त मतदान झाला, बाकी जनता त्यांच्या विरोधात गेली. अशा किमतीचे शिलेदारांना आपण मुरबाडमध्ये पराभव करण्यासाठी ठेवले होते का असं मला वाटतं. आणि स्वतःच्या गावात ते मताधिक्य घेऊ शकले नाही आणि त्यांच्यावरच तुम्ही जबाबदारी टाकली होती. तर आत्ताच्या परिस्थितीला तुम्ही कोणाला जबाबदार पकडू शकत नाही. जे शिलेदाराला तुम्ही पकडला होता ते शिलेदारच तुमच्या पराभवाला जबाबदार आहेत. मुरबाडमधून जो मताधिक्य तुम्हाला कमी भेटलाय तो या लोकांच्याच कारणाने कमी भेटलेला आहे असं समजावा लागेल. कारण सुभाष पवार सारखा एक जिल्हा परिषदेचा सदस्य असताना, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष राहिलेले असताना, टीडीसी बँकेचे अध्यक्ष राहिलेले असताना आज गावामध्ये त्यांना जो मताधिक्य भेटतो त्यांना गाव पूर्णपणे नाकारतो. त्याचं कारण त्यांनी शोधायला पाहिजे. उल्हास बांगरला पूर्णपणे गावाने नाकारलं, आता त्यांचा तेही शोध घ्यायला पाहिजे. आणि उल्हास बांगर आणि सुभाष पवार या दोन व्यक्तींना यापुढे जिल्हा परिषदेला जनता अजिबात निवडून देणार नाही हे मी आज परिवर्तन न्यूज चॅनल तर्फे सर्वांना सांगतो. आणि माझा हा ओपिनियन पोल समजावा आणि रिझल्ट लागल्यानंतर तसाचा तसा ओपिनियन पोल तुम्हाला दिसण्यात येईल. एवढे बोलून मी थांबतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.